पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात नक्षलवादी कट रचत असल्याचा संशय आहे। राजीव गांधींची ज्या प्रकारे हत्या झाली त्याच पद्धतीने पुन्हा हत्या घडून आणण्याचा कट होता। एल्गार परिषदेच्या आयोजनाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या रोना विल्सनच्या घरी मिळालेल्या एका पत्रामधून हा खळबळजनक प्रकार समोर आलाय। रोना विल्सनला दिल्लीमधून अटक करण्यात आली होती। त्याच्या घरी जे पत्र सापडलं त्यामध्ये कॉम्रेड प्रकाश नावाच्या व्यक्तीला एक पत्र पाठवण्यात आले। या पत्राच्या खाली आर असं नाव लिहिण्यात आले। ज्या पद्धतीने राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली तशीच हत्या घडून आणण्याचा नक्षलवाद्यांचा कट आहे। याचे पुरावे पुणे पोलिसांना मिळाल्याचं सांगण्यात येते। जे खरं असेल ते न्यायालयात समोर येईल असं माकपचे सीताराम येचुरींनी म्हटलंय। तर मोदी करत असलेल्या विकास कामांमुळेच विद्वेषाचं राजकारण वाढतंय अशी टीका भाजपने केली। या संदर्भात भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी फोनवरून दिलेली प्रतिक्रिया पाहूया। ज्या पद्धतीचं विद्वेषाचं राजकारण गेले 3-4 वर्ष या देशामध्ये चालवलं जात आहे आणि विशेषतः त्याच्या मागे डाव्या संघटना वाटा मोठ्या प्रमाणात आहे आणि काँग्रेसचं त्याला पूर्ण समर्थन आहे, मदत आहे। त्या सगळ्या वातावरणातून अशा शिजणं आणि असे प्रयत्न होणं हे त्याच्यातून निश्चितपणे दिसून येतं आणि अशा तऱ्हेच्या कारवाया देशामध्ये करण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर ते अत्यंत दुर्दैवी आणि विद्वेषाच्या राजकारणाचं हे अतिशय गलिच्छ प्रदर्शन। विल्सनकडे पाहिलेलं सापडलेलं खळबळजनक पत्र बघा, त्या काय उल्लेख आहे ते बघा। मोदींनी 15 राज्यात यशस्वीरित्या सत्ता स्थापन केली। हे जर असं सुरू राहिलं तर आपल्या पार्टीला मोठा धोका आहे। किसान आणि काही कॉम्रेड नेत्यांनी मोदी राज संपवण्यासाठी उपाय सुचवलाय। राजीव गांधींना ज्या पद्धतीनं मारण्यात आलं त्याच पद्धतीनं डाव आखण्याचा आमचा विचार आहे। मोदींची रोड शो लक्ष करणं चांगलं राहील। त्यागापेक्षा आपल्या पार्टीचा विचार महत्त्वाचा आहे। सीताराम येचुरी यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण ते पाहूया। कई बार ऐसी बातें सुने हैं, देश के अंदर सुरक्षा संस्थाएं हैं, देश के अंदर कचहरी हैं, वो अपना काम करेंगे और अभी तक तो सुरक्षा की हिफाजत हमारे देश के नेताओं की करते रहे हैं, वो करना चाहिए, वो होगा। ऐसा कोई नहीं है, ये प्लॉटिंग है। हमें कैसे पता है कि कोर्ट कचहरी वो बात को सुन रही है, उसको सुनने देना, बताए तब पता चलेगा असलियत क्या है। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।